नमस्कार. आजपर्यंत खरं तर मी जाहीरपणे किंवा जाहीर भाषणांमध्ये भाषणं खूप वर्ष करत फिरलो. याच्यामध्ये कधीही कुठल्याही जातीय, धार्मिक अ, किंवा जातींचा किंवा धर्मांचा उल्लेख करायचं टाळत आलो. जाहीर वक्तव्य केलेली नाहीत. याचं खरं कारण असं आहे, आणखी एक आहे की जातीय संघटना किंवा धार्मिक संघटना यांचेही उल्लेख केले नाहीत. पण लिखाणात मात्र जाती आणि धर्मांची पात्रे येत राहिली. वेगवेगळ्या व्यवसायांमधली आणि कामांमधली ती जातींची पात्र येत राहिली. आणि त्यात मग जातीय असा उल्लेख होत राहिला आणि ते लिहिलं मी. मग त्यात खूप जाती लिहिल्या, भटक्या आदिवासींमधल्या, दलितांमधल्या, हिंदूंमधल्या, मुसलमानांमधल्या. तर जातीय कथा कादंबऱ्या लिहिल्या, कारण त्या त्या जातींचं आणि धर्मांचं त्यांच्यावर तो पगडा असतो किंवा त्या काही त्यांचे जाती धर्मांचे नियम असतात आणि मग ते नियम धरून कथा कादंबऱ्या लिहाव्या लागल्या. गेल्या 2-3 महिन्यात मात्र मीच बिघडलो की काय असं झालंय. कारण मी थेट जातीय उल्लेख करून आणि धार्मिक उल्लेख करून बोलायला लागलोय. म्हणजे मी काही व्हिडिओ पण केले या विषयावर आणि खरं तर ते वाईट वाटत राहिलं. मी जाती, धर्म, देव या गोष्टी काल्पनिक आहेत हे ठामपणे सांगतो. म्हणजे ते मानतो बिनतो पण नाही. ते आहेच आहे, काल्पनिकच आहे सगळं. आणि कुठल्याही निसर्गाच्या किंवा विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर या गोष्टी टिकत नाहीत. त्यामुळं मी ते टाळतही आलो. पण इथं भारतात किंवा जगभर फिरताना लक्षात येतं की आपल्याकडं जाती आहेत, धर्म आहेत, जगभर फिरताना वर्ण आहेत, धर्म आहेत. आणि धर्म आणि जाती या काल्पनिक असून सुद्धा माणसं त्यांच्यावरनं मारामाऱ्या करतात, त्यांच्यावरनं उल्लेख करतात किंवा त्या गोष्टींचा अभिमान बाळगतात. त्यांचा स्वतःचा एक इतिहास आहे असं ते सांगतात. आणि एकमेकांना वगळणं, एकमेकांना कनिष्ठ ठरवणं, स्वतःला श्रेष्ठ मानणं वगैरे, तर ही सगळी मनोरुग्णता आहे. तर मी हे नाकारत आलो की हे धर्म आणि जाती असतात, देव असतो, परमेश्वर म्हणा आणि कुठल्याही धर्माचा देव. पुन्हा ते आपल्याकडं सुरू होतं, देव हा शब्द भारतीय वगैरे. तर तसं नाही आहे. या जगातला कुठलाही शब्द कुठल्याही देशाच्या मालकीचा नाही, कुठल्याही भाषेच्याही मालकीचा नाही. कारण जगभरच्या भाषा एकमेकात मिसळत मिसळत तयार झाल्या. तर त्यामुळं ते देव म्हणताना सगळ्या धर्मांचे देव असं मी नेहमी उल्लेख करत आलो आणि मग त्याचं ट्रोलिंग पण भोगत आलो की तुम्ही ते तुमच्या धर्माच्या बद्दल बोला, अल्लाबद्दल बोला वगैरे. तर खूप लोकांचा गैरसमज आहे मी मुसलमान आहे म्हणून, खूप लोकांचा गैरसमज आहे मी हिंदू आहे म्हणून, खूप लोकांना वाटतं बुद्ध माझ्या तोंडी कायम असतो आणि बाप म्हणून मी बुद्धाचा उल्लेख करतो, तर ते मी बौद्ध आहे म्हणून. आणि खरं तर मी कोणीच नाही, मी माणूस आहे आणि माणूस म्हणून जगत आलो आणि फार छान जगत आलो. आणि माझ्या घरातले लोक किंवा माझ्या भोवतीचे लोक आणि खूप मोठं मित्रवर्तुळ असं आम्ही माणूस म्हणून जगणारे लोक आहोत. तर या सगळ्या याच्यात काही बोलायचे विषय होते की मी मागे एकदा घोषित केलं की जगाच्या उत्पत्तीपासून धर्मांच्या निर्मितीपर्यंत आणि धर्माच्या निर्मितीनंतर जग या विषयावर मालिका करू. तर ती करूच, त्याची खूप सारी टिपणं काढून ठेवलीत मी. झालंय असं की डोळ्यांना थोडं कमी दिसतं आणि ऑपरेशन असं चालू आहे, ते मागं पुढं होत राहतं. तर ते कदाचित 1-2 महिन्यात होईल आणि मग मात्र लख्ख डोळ्यांनी मी वाचून मुद्दे काढूनच बोलेन. कारण हे सगळे विषय फार छान आहेत, मानवी समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि ते बोलणं गरजेचं पण आहे. तर गेल्या 2-3 महिन्यापासून बिघाड असा झाला की माझ्या तोंडी आता जात धर्म जाहीरपणेच यायला लागलाय. कारण हे
काल्पनिक जरी असले तरी लोकांमधलं वास्तव आहे. लोक याच प्रमाणांवर, जात धर्मांच्या प्रमाणांवर भारतात तरी एकमेकांचा हिशोब करतात. एकमेकांना गलिच्छ ठरवतात, एकमेकांना भारी ठरवतात. त्यांचं भारी आहे वाक्य ऐकलेलं नाही अजून मी, पण आणि मग 2-3 प्रवाह चालतात. मग मी माणूसपणाचं काम करत राहतो, पण माणसं त्यांच्या जाती आणि धर्म घेऊनच असतात, त्यांच्या देवसंकल्पनाही घेऊन बसतात. त्याच्यावरही बोलेन मी की देव ही सुद्धा एक वैज्ञानिक कल्पना आहे, किंवा जात आणि धर्म ही सुद्धा एक वैज्ञानिक कल्पना आहे, पण तो वेगळा विषय आहे. विज्ञान आणि धर्म ते सगळं वेगवेगळं असतं वगैरे असं नाही आहे. तर हे विज्ञानाची निर्मिती आहे, देव, धर्म आणि जाती, याच्यावरही बोलीन, विज्ञानावरही बोलीन. विज्ञान कधीपासून आहे. खूप लोकांना वाटतं शोध लावले म्हणजे विज्ञान झालं, तर तसं नाही आहे. सृष्टीची रचना हीच विज्ञान आहे. तर त्याच्यावर बोलू. आणि ठरवलंय असं की काही मालिका करू, तर तेही एक मालिका आहे. राहुल गांधीबद्दल एकदा नीट मालिका करायची. मी राहुल गांधीबद्दल गेली 14 पासून खूप लिहित आलेलो आहे, आणि राहुल गांधीला शोधत पण आलो आहे की हा कोण माणूस आहे आणि कसा आहे, आणि मला जसा उलगडेल तसा शोधलेला आहे. अनेक लोकांशी बोललो आहे, राहुल गांधीच्या भोवतीच्या, राहुल गांधीच्या वर्तुळातलं, घरातल्या. त्याचे काही नातेवाईक पण आहेत संपर्कात माझ्या, आणि मग राहुल गांधीबद्दल खूप माहिती आहे तर त्याच्यावर एक सिरीज करायची आहे. तर या सिरीजांचं करू. आणि आत्ता ठरवलं की खूप दीर्घ व्हिडिओ होतात, त्यापेक्षा आपण तुकड्या तुकड्यांनी 1 भाग, 2 भाग, 3 भाग असं करू. तर आजचा माझा विषय आहे तो मुसलमान हा विषय आहे, आणि याची मालिका करू मुसलमानांची. मुसलमानांचं नेमकं चुकलं काय, किंवा मुसलमानांचं नेमकं बरोबर काय होतं, याच्यावर बोलणं गरजेचं आहे. याचं खरं कारण, जगभर इस्लामोफोबिया नावाची एक प्रक्रिया जन्माला घातली अतिशय धंदेवाईक आणि भांडवलशाही व्यवस्थेनं ती जन्माला घातली. त्याची कारणं पण शोधू, आणि भारतातही इस्लामोफोबिया आहेच आहे. तर मग या सगळ्या प्रक्रियेत मुसलमान नेमके कुठं होते, आणि ते धर्म म्हणून काय करत होते, किंवा व्यवहार म्हणून काय करत होते, याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि मी काय काम केलं त्याच्यावरही बोलणं गरजेचं आहे. मी समाज घटकांमध्ये जाऊन काम केलंय, आणि जिथं थोडं कमकुवत बाजू दिसेल तिथं जाऊन कामं करत राहायची. संघटनात्मक असतील, आपल्या व्यक्तिगत पातळीवर असतील. तर मी दलितांमध्ये काम केलंय, मी आदिवासींमध्ये काम केलंय, मी भटक्या मुक्तांमध्ये काम केलंय, मी शेतकऱ्यांमध्ये काम केलंय, मी मजुरांमध्ये काम केलंय. तसंच मी मुस्लिमांमध्ये सुद्धा काम केलंय, आणि ती दीर्घ प्रक्रिया राहिली. म्हणजे मी तरुण होतो तेव्हाही मुसलमान लोकांना जाऊन सांगायचो की तुमची मुलं शिकवा म्हणून. आणि त्यावेळेस मी बऱ्याचदा मुसलमानांच्या रोषाला बळी पण पडलेलो आहे की हा काय शहाणपणा शिकवायला आला, आमची मुलं नाही शिकली तरी चालतील. पुण्यात येरवडा नावाचा भाग आहे, या येरवडा भागात एकदा 14 मुसलमान विरुद्ध मी असं एकदा गप्पा मारत बसलो होतो, आणि मी त्यांना सांगत होतो की अल्लाच्या भरोश्यावर फार राहू नका, तुम्ही शिक्षण द्या, आधुनिक शिक्षण द्या मुलांना. आणि ते माझ्यावर चिडलेले होते की तू आमच्या अल्लाबद्दल वाईट बोलतो वगैरे वगैरे, आणि ते मारायला बिरायला उठलेले होते. मग मी लिहिलं पण, माझ्या काही कथा आहेत ज्यांच्यात मुसलमान पात्र आहेत. तर ते मग त्यामुळं पण लोकांचा गैरसमज झाला की मी मुसलमानांबद्दल एवढी खोल माहिती ठेवतो, तर मला मी मुस्लिम असण्याची शक्यता आहे. गंमत म्हणजे मी ब्राह्मणांवर कादंबऱ्या लिहिल्यात, आणि त्यावेळेस मग मला अरे हा ब्राह्मण दिसतो बरं का. मग दलितांवर कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात. तर मग याला एवढी खोल माहिती कशी. तर तो एक बालिशपणा मी समाजाचा, आपल्या भारतीय समाजाचा अनुभवत आलेलो आहे की लोकांना खूप माहिती असू शकते सगळ्या धर्मांची आणि जातींची, आणि धर्म जाती या काही उघडच गोष्टी आहेत ना, त्यांच्यात असं गुपित काही नाही, त्या सार्वजनिकच गोष्टी आहेत. तर त्यांच्याबद्दल जाणून घेणं आणि त्यांचे संदर्भ वापरून लिहिणं यात फार अवघड काम होतं असं मला कधी वाटलं नाही. मी इतकं वावरलो भटक्या मुक्तांच्या पालांपासून मलबार हिलच्या बंगल्यांपर्यंत, इतकं वावरणं झालं माळापासून महानगरापर्यंत, की हे लोक मित्रवर्तुळ राहिली, सगळ्या जाती धर्मांची राहिली,
त्यांची घरं पाहिली, त्यांच्या घरांमध्ये राहिलो, त्यांची पुस्तकं वाचली, त्यांच्या जातींबद्दल, धर्मांबद्दल. मी बहुतेक ग्रंथ वाचलेला माणूस आहे, सगळ्या धर्मांचे. आणि आता सांगतो लोकांना की ते वाचण्यात वेळ घालवू नका म्हणून. पण ह्याच्यासह सुद्धा मला काही अनुभव येत राहिले आणि मी असं ठरवलं की याचे भाग करू छोटे छोटे. मी खान आडनाव लावलं, राजन नाव लावलं, माझ्या आईचं नाव सुमान, असं ते सगळं. आणि मग माझी जी पहिली कथा छापणारे होते गृहस्थ, फार मी त्यांचा मानसपुत्र होतो. श्रीग माझगावकर म्हणून होते, त्यांनी माझी बांगी नावाची कथा छापली होती. आणि मी फार कोवळ्या वयाचा होतो आणि त्यांनी मला विचारलं होतं की खरंच तूच लिहिली आहे का, चोरलीस कुठून? कारण त्यांनी मला भेटायलाच बोलवलं, त्यांना कथा खूप आवडली होती. आणि त्या एका म्हाताऱ्याच्या मृत्यूच्या शेवटचा दिवस अशी ती कथा होती. आणि माझं ते वय पाहता त्यांना ते साहजिक होतं, त्यांना संशय आला आणि त्यांनी विचारलं की ही चोरलीस का कुठं? आणि दिवसभर माझी परीक्षा घेत होते, मला दुपारी जेवायला पण घातलं. मी श्रीग माझगावकर माणूस नावाचं अंक काढायचे, ते साप्ताहिक असायचं आणि त्याचा दिवाळी अंक निघायचा. आणि ते फार फिदा झाले होते आणि त्यांनी ती छापली कथा आणि फार गौरवानं माझ्याबद्दल संपादकीयत लिहिलं होतं. पण त्यांनी मला विचारलं होतं हे काय आहे म्हणे. म्हणजे मी राहिला होतो त्यावेळेस दौंड तालुक्यातल्या केडगावमध्ये. माझ्या घराचं नाव होतं हेब्रॉन कॉटेज. ते हेब्रॉन हा ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या दृष्टीनं, पण जास्ती करून ख्रिश्चनांच्या दृष्टीनं एक पवित्र शहर आहे, पश्चिम मध्यामधलं, ज्याला मध्यपूर्व म्हणतो आपण. तर माझ्या पत्त्यात असं होतं की राजन खान, हेब्रॉन कॉटेज. तर मला त्यांनी बोलवून घेतलं आणि ते मला म्हणाले की ही काय भानगड आहे. त्यांचं ते केडगाव भागात ग्रामायण नावाच्या संस्थेचं काम होतं. ते मूळचे संघाचे, पण संघामधले बंडखोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि बंडखोर होते ते त्यातले, की ते थोडे पुरोगामी पद्धतीनं मांडणी झाली पाहिजे असं त्यांचं संघाबद्दलचं एक मत होतं. तर त्यांनी मग आयुष्यभर सांभाळलं मला, मानसपुत्र म्हणूनच प्रेम केलं माझ्यावर. आणि खूप सूचना आणि खूप मैत्री, खोल मैत्री. अगदी ते इथं पुण्यातल्या नव्या पेठेतल्या रस्त्यांवर राहिलं होते, तिथं भेटायचे. अलका टॉकीच्या चौकात आम्ही उभे काठी घेऊन ते आणि गप्पा मारायचं. तर त्यांनी मला विचारलं होतं हे काय आहे, राजन काय, खान काय आणि हेब्रॉन काय? तर मी त्यावेळेस त्यांना थोडं उद्धटपणे सांगितलं होतं की तुमच्या साप्ताहिकाचं जे नाव आहे ती माझी जात आहे, धर्म आहे, मी तेवढाच आहे, बाकी तुम्ही हे करण्यात अर्थच नाही. लिहिणं चांगलं आहे की नाही, एवढं लहान असतानाही फार आगाऊपणानं त्यांच्याशी बोललो होतो. सगळे डायलॉग सांगता येत नाही, पण फार. आणि मग ते प्रेमातच पडले आणि मलाही आवडले ते, पण फार खुलेपणानं ते. पुढं मी राजन खान नावानं मग संपादक झालो, काही लिहित राहिलो. वर्तमानपत्रांमधलं जातीयकरण किंवा त्याचं जे अभिजनीकरण झालेलं आहे त्याला कंटाळून मी वर्तमानपत्र फारशी केली नाही. सुरुवातीला काही काळ केलं आणि नंतर मग छोटे जिल्हा दैनिक वगैरे असं करत मग बहुधा मासिकांचा संपादक राहिलो. तर ते मासिकांच्या संपादकांना भेटायला थेटच लोक येऊ शकतात ना. वर्तमानपत्राचे संपादक भेटणं जरा अवघड असतं, पण मासिकांचे संपादक हे खुलं द्वार असतं, तिथं लेखक वगैरे येत राहतात. तर मी तो पुण्यात अनुभव घेतला की तुम्ही खान असून सुंदर मराठी कसं बोलता, तुमचं अक्षर कसं सुंदर आहे, भाषा कशी सुंदर आहे वगैरे. तर ह्या बालिशपणा मी अनुभवत आलोय समाजाचा. म्हणजे आणि तो बहुधा अभिजनांकडनंच होता. बहुजनांनी कधी हा प्रश्न नाही विचारला. बहुजनांना माहिती होतं, कारण ते गोळ्या मिळानं राहणारच हा देश आहे बहुजन म्हणून. अभिजन हे स्वतःला आभाळातनं पडलेले समजत राहिले आणि अभिजनांचा जो खेळ आहे ते सगळ्यापासून अलिप्त, काहीच माहीत नाही त्यांना. आणि तरी ते स्वतःला विद्वान, तज्ज्ञ वगैरे समजतात. ब्रह्म जाणतात असं ते म्हणतात. ब्रह्मात मुसलमान पण येतात, मराठी भाषा पण येते, हिंदू पण येतात, ब्रह्मात सगळं येतं हे त्यांना भान नाही. आणि मग खान असून सुद्धा तुम्ही मराठी कसं चांगलं बोलता. तर या भ्रमाचं करायचं काय हा प्रश्नच होता. ती एक वैतागवाणी चीड अशी बाळगत आलो कायम आणि उत्तरं पण देत आलो. पण आता मग ठरलं की ते मुसलमानांची जी काही अवस्था आहे गेल्या 150-200 वर्षातली, याची एक मालिका करू आणि मुसलमान कसा गोत्यात आला याच्यावर विशेषतः बोलायचं आहे. आणि मुसलमानांच्या भूमिका स्वतःच्या काय आहेत याच्यावर बोलायचं आहे. तर ती मालिका सुरू करू आणि ठरवून असं करू की थोडक्यात बोलायचा प्रयत्न करेन. कारण प्रत्येक विषयाचे मग मी आगळपगळ बोलत सुटतो आणि मोठे विषय होतात. तर भाग 1, 2, 3, 4, 5 काय जे होतील तेवढे माझे जवळ मुद्दे आहेत ते मुद्दे बोलत राहण्याचं सुरुवात करू.
आणि मुसलमानांचा एकूण आढावा घेऊ. कारण खरं तर मला नको आहे ते. खरं हे जग सगळंच माणसांचं झालं पाहिजे आणि सगळे धर्म नष्ट झाले पाहिजेत, या मताचा मी टोकदारपणेच आहे आणि मी त्याच्यासाठी कामही करत आलो. पण एक आहे की हे गट मानणारे लोक आहेत, एकत्र राहणारे लोक आहेत आणि ते एकमेकांना धर्मांनी जातींनी ओळखतात. तर मग या सगळ्या व्यवस्थेबद्दल बोललं पाहिजे असं लक्षात आलं आणि काय चांगलं करता येईल. मुळात हे भाग करण्याचा हेतू असा आहे की या जगात देशात शांतता आली पाहिजे, माणसं शांत सुखी जगली पाहिजेत आणि आनंदानं मेली पाहिजेत. मारण्याचं ते दुःखात वेदनेत राहणं, एकमेकांच्या द्वेषात राहणं, यांना स्वतःचा मेंदू सडवून घेणं आणि हे सगळ्या जातींचं झालं आहे. एक महत्त्वाचं सांगायचं आहे, नुसते खान गोत्यात आलेले नाहीत, तर सगळ्या आडनावांची माणसं गोत्यात आलेली आहेत. तुमची जात किंवा तुमचा धर्म, तुमची जात ही तुमच्या घरात ओवी असली तर तुमच्या शेजारच्या घरात शिवी आहे, हे माझं जुनं वाक्य आहे, जे मी भाषणांमध्ये वापरलं आहे अनेक वेळा. तर तसंच झालं आहे आणि माणसं ह्या झगड्यांमधनं कधी बाहेर येणार. मुसलमान म्हणून जगणारे लोक आहेत ते खातेऱ्यात आहेत, पण हिंदू कुठं सुखात आहेत, ख्रिश्चन कुठं सुखात आहेत. त्या त्या देशात जे जे बहुल असतील ते थोडी दादागिरी करतात आणि दादागिरी करणारे गट फार छोटे असतात. ज्यांचे दुकानं धंदे पोट भरणं हे धर्मांची भांडणं लावून देण्यावरच चालतात, ते लोक ही भांडणं करतात आणि तो टक्का फार कमी असतो. फार कमी लोक असतात हे. बहुसंख्य लोक पृथ्वीवरचे देशातले पण एक तर गंगाजमनी परंपरा मानणारे लोक असतात किंवा समन्वयाचं जगणारे लोक असतात. लोकांच्या जगण्याच्या व्यवहारात धर्म येत नाही, लोकांच्या जगण्याच्या व्यवहारात जात येत नाही. माणसं एकमेकांना जगवतात, एकमेकांना मदतही करतात, पण एकमेकांना मदत करणारे लोक, समन्वयानं जगणारे लोक एकमेकांचा द्वेषसुद्धा करतात. कुणीतरी येऊन शिकवतं त्यांना की तुमच्यापेक्षा हे वेगळे आहेत, हे जातीनं वेगळे आहेत, हे धर्मानं वेगळे आहेत, हे खालचे आहेत, हे वरचे आहेत, यांनी असं केलं, यांच्या या चुका आहेत, त्यांच्या धर्मग्रंथात हे लिहिलं आहे, ते लिहिलं आहे आणि यातनं गडबडी होत जातात. मी गणेश देवींच्या दक्षिणायनमध्ये राहिलो. त्यांनी कधीतरी एकदा मला त्या संघटनेचं उपाध्यक्ष म्हणूनही घोषित केलं होतं. तर माणगावला आमची परिषद झाली होती आणि खूप दिग्गज मंडळी त्यावेळची महाराष्ट्रातली, राजकारणातली, समाजकारणातली, साहित्यातली, संगीतातली अशी एकत्र आली होती, कलांमधली. आणि त्यांच्या चर्चा सुरू होत्या आणि या जातीभेदाचं, धर्मभेदाचं करायचं काय असं देवींनी प्रश्न विचारला होता सगळ्यांना आणि सगळे थटले होते. प्रकाश आंबेडकरही होते आणि मला अजून आठवतं की प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे भिंतीसारखं, धर्माच्या भिंतीसारखं टणक होऊन बसलंय, याला काही मार्गच नाही आहे, असं काहीतरी झालं होतं. आणि फार शेवटी गणेश देवींच्या लक्षात आलं, मी पण बसलोय किंवा त्यांचं लक्ष असावंच, ते फारच चाणाक्ष गृहस्थ आहेत. आणि त्यांनी मग जणू मला शेवटी ठेवल्यासारखं विचारलं की राजन, तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तर मी म्हणालो, नाही, धरणासारखी टणक भिंत वगैरे नाही आहे, प्रत्यक्षात समाज समन्वयानंच जगतो आणि मी स्वतः धर्म, देव, जाती मानत नसलो आणि ते नाही येत असं ठामपणे म्हणत असलो तरी लोकांसाठीचा एक मार्ग या देशात होता आधीपासून, त्याचं नाव गंगा जमनी प्रवाह. गंगा जमनी आहे आणि गंगा जमनीचंही सांगताना मग फार उलगडा करून सांगितलं होतं त्यांना की गंगा जमनी ही नुसती हिंदू मुसलमानांची नाही आहे, तर गंगा जमनी ही बहुतेक जे जे धर्म आहेत त्या सगळ्यांची खिचडी आहे. म्हणजे भारतात जितके धर्म आहेत ते जास्तीत जास्ती धर्म भारतात आहेत, मुख्य धर्म, आणि ते मुख्य धर्मांचे सगळे प्रतिनिधी भारतात आहेत. म्हणजे ज्यू आहेत, जैन आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, असे सगळेच आहेत. शीखांचं नाव घेतलं वाटतं मी, लिंगायत आहेत आणि संप्रदाय आहेत. भारतात जेवढे 27 संप्रदाय आहेत ज्यांनी समन्वयाचं काम केलं आणि ते बहुतेक एकमेकात मिसळलेले आहेत. हे सगळे धर्म आता ज्यांची नावं घेतली ना, यांनी एकमेकांचं काही ना काही घेतलं, एकमेकांचं काही ना काही पाळतात, असा मोठा संदर्भ आहे आणि त्याला आपण गंगा जमनी परंपरा म्हटलं पाहिजे. गंगा जमनी म्हणताना नुसती हिंदू मुस्लिम खेडी नाही, तर बौद्ध तत्त्वज्ञानातलं काही घेतलंय, जैन तत्त्वज्ञानातलं काही घेतलंय, आर्यांकडनं काही घेतलंय, वेदांमधनं, ब्राह्मणांकडनं काही घेतलंय, असं सगळं कुणीही परकं नाही त्या गंगा जमनीतनं. तर ती एक मोठी परंपरा आहे. तर गंगा जमनीवर काम झालं पाहिजे आणि मग गंगा जमनीचे आज असलेले उपलब्ध संदर्भ, इतिहासातले उपलब्ध असलेले संदर्भ, याच्यावर काम केलं पाहिजे असं मी म्हणालो आणि ते आहे. हा देश मूलतः गंगा जमनी आहे.
ते 7% त्यांना ते टक्केवारी पण सांगितली होती की 7% लोक आहेत ते धर्मांच्या भांडणांच्या धंद्यावर जगतात. मग ते राजकारणी असतील, व्यापारी असतील, अभिजन वर्गातले लोक असतील, त्यांना लक्षात येतं आपलं वर्चस्व संपेल म्हणून मग कायम भांडणं लावून दिली पाहिजेत आणि त्यात खेड्यांमध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्यांच्या हातात मग प्रसारमाध्यमं असतात, त्यांच्या हातात सगळीच माध्यमं असतात, सत्ता असते, प्रशासन त्यांचं असतं आणि ते सगळे पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था असं सगळं, तर तो राडा करतात ते लोक. आणि आपल्याला वाटतं की नाही समाजच सगळा खराब झालाय, तर प्रत्यक्षात समाज खराब नाहीये. पण या सगळ्या 200 वर्षात मुसलमानांनी जे भोगलं ते स्वतः मुसलमानही गंगा जमनीला नीट गेलेले नाहीत. हिंदूंना गंगा जमनी कळते, गंगा जमनी मुसलमानही पाळतात अनेक ठिकाणी. त्याची उदाहरणं पण देईन, गंगा जमनीवरही सिरीज करू आपण. फार महत्त्वाची गोष्ट आहे ती गंगा जमनीवर. मग कामही करू, केलं मी काम त्याच्यावर. मी जे म्हणालो की मला माणूस म्हणून जगायचं आहे, जगातल्या सगळ्यांनी माणूस म्हणून जगावं असं मला वाटतं. पण मग तुम्ही जात आणि धर्म पाळणार असाल, देव पाळणार असाल, तर ते समन्वयानं आणि चांगुलपणानं कसे पाळता येतील, आणि मुळात ते त्याच्यासाठीच होते. तर तुम्ही ते पाळत का नाही आहात आणि एकमेकांच्या द्वेषालाच का नेले धर्म, असा तो मुद्दा आहे. तर मग याच्यावर मी काम करत आलो आणि तेच बोलायचं आहे की एक एक जात धर्म घेऊन आपण बोलू. काही खूप गोष्टी बोलायच्या, म्हणजे मला इतिहासाबद्दलही बोलायचं आहे. आणि इतिहासाबद्दल बोलताना नुसत्या प्राचीन इतिहासाबद्दल नाही बोलायचं आहे, आत्ताचा जो ताजा इतिहास आहे ना त्याच्याबद्दलही बोलायचं आहे. त्यात सगळे येतात, मग शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, औरंगजेब आणि सावरकर, खूप लोक येतात, न्यायमूर्ती रानडे, राजाराम मोहन राय, यांच्याबद्दलही बोलू, यांची कामं पण बोलू, जसं जमेल तसं बोलत राहू. मग गणेश देवीने मला सांगितलं की तुम्ही गंगा जमनीवर भाषणं करा, आणि त्यांनी 48 ठिकाणं नेमून दिली की या ठिकाणी जाऊन भाषणं करा. तर मी ती भाषणं पण केली खूप. तर गंगा जमनी ही पण सिरीज करू, पण त्याच्या आधी मुख्य विषय उरकू, तो मुसलमान आहे. मुसलमानांचं सगळं जरा उकरून काढू आपण, चांगलं वाईट, आणि त्याच्यावर मुद्दाम बोलणं गरजेचं आहे की मुसलमानांचं नेमकं चुकलं काय, याच्यावर बोलणं आवश्यक वाटतं. तर ते बोलू, पुढच्या भागात निश्चित भेटत राहू. धन्यवाद.